अपुरं असलेल्या एअरपोर्टच्या उद्घाटनाचं काम आज मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे। खरं तर ते टर्मिनल पुरं झालं नाही आणि रेग्युलर फ्लाईट ह्या डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे। डिसेंबरचे डेडलाईन आहे। मग आतापासून आताच का की एवढं उद्घाटन केलं पाहिजे? तर त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, त्याचा फायदा घेण्यासाठी या उद्घाटनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या इव्हेंटमधून मतं घेण्यासाठी केलेली युक्ती आहे असं त्याचा अर्थ होतो। दुसरी गोष्ट की आता आलेच महाराष्ट्रात तर भरभरून पॅकेज देऊन जा शेतकऱ्यांसाठी, नाही तर आलेत आणि भीक कापून गेलेत तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका। देशाचे पंतप्रधान आलेत महाराष्ट्रात आणि भरभरून काहीतरी देऊन गेले आणि शेतकऱ्याला दिलासा देऊन गेले तर त्या दौऱ्याचा काहीतरी फायदा होईल, नाही तर भीक कापून गेल्यानं काय फायदा होणार आहे? म्हणून आमची अपेक्षा आहे की मोठा पॅकेज शेतकऱ्यांसाठी घोषित करून मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून जावं। चंद्रपूरमध्ये परमेश्वर मेश्राम एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि गंभीर आरोप तिथले आजी माजी खासदारांवर लागतात त्याबद्दल नाही, असं आहे की मी त्या संदर्भात ऐकलं आहे, मी काय अजून माहिती माझ्याकडे नाही आहे, नेमकं प्रकरण काय आहे त्यामुळे माहिती घेतो मी आणि मग बोलतो। मराठ्यांनी सावध होण्याची गरज आहे, जरांगे पाटील म्हटलेले आहे। उच्च शिक्षणाने नोकऱ्या मिळवाव्या, नाही मिळवलेच पाहिजे ना, प्रत्येक समाजाचा तो अधिकार आहे, तो मिळवलंच पाहिजे। जरांगे म्हणतायत ते बरोबर बोलतायत, पण ते यातूनच पाहिजे त्यातूनच पाहिजे नाही, तर तुम्ही स्वतःच्या वेगळं स्टेप घ्या, मागा आरक्षण सरकारला आणि त्यातून घ्या ना, सगळं घ्या, पण यातून घ्या त्यातून घ्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घ्या ही भूमिका नको। ही आमची भूमिका आहे, आमच्या ताटातून तुम्ही घेऊ नका, तुमच्या ताटात पुन्हा पाहिजे ते पदार्थ वाढून घ्या, सरकारकडून मागून घ्या आणि पोट भरसपर्यंत जेवा, आमचं काही म्हणणं नाही, पण आमच्या गरीब समाजाच्या ताटातलं काढून त्यांना कुपोषित करू नका, त्यांना मारून टाकू नका, अशी आमची भूमिका आहे। नागपूर मनपा काबीज करण्यासाठी भाजपने मायक्रो प्लॅनिंग सुरू केली आहे, शासनाच्या योजना घरोघरी जाऊन ती माहिती नाही, काँग्रेसची काय स्थिती आहे? काँग्रेस आले ना आता काय योजना आहे तर दिसतंयच आहे। एक फ्लड आला आणि आता नागपूर पाण्याखाली गेला, हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले, त्याची काय मायक्रो प्लॅनिंग केली? निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग करतात तसं जनतेसाठी करा ना। काय योजना आणल्या तर वाट लावली आहे ना नागपूरची, सगळं दिसतंय ना। आता एवढ्या मोठ्या संकटात जर सरकार पुढे दिसत नसेल आणि दरवर्षी यामध्ये जनताचं नुकसान होत असेल, आम्ही पण निवडणुकीच्या तयारीनिशी आहोत, काम करत आहोत। आम्ही आता आरक्षण या सगळ्या बाबींची आमची वाटाघाटीच्या काय होणार आहे त्याची चर्चा सुरू आहे। मोदींनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, महाराष्ट्रात येतातच आहात तर भरघोस या ठिकाणी मदत द्यावी अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेली आहे। इतकंच नाही तर जरांगे पाटील मराठ्यांना जे आवाहन करतायत की आता शिका, चांगल्या नोकऱ्या मिळवा, हे योग्यच आहे जरांगेंचं म्हणणं, पण दुसऱ्याच्या ताटातलं काढून नाही याची आठवण सुद्धा वडेट्टीवार यांनी जरांगे पाटलांना करून दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।